उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पक्षासोबत गद्दारी केलेल्या उमेदवाराला पराभूत करायचा उद्देश होता आणि निवडून येण्याचा माझा उद्देश होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने मला पाठिंबा द्यावा, असे मला वाटले होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. भाजपच्या विरोधात नसलेले अनेक नेते विरोधी पक्षातही आहेत. त्यांची चावी फिरवल्यामुळेच ठाकरे गटाने असा निर्णय घेतला असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर न झाल्यामुळे राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या काही निर्णयामुळे आज शेतकरी अडचणीत, राजू शेट्टींचा आरोप. शेवटी आमचा एक समान उद्देश होता. त्यांना पक्षातून गेलेल्या व्यक्तीला पराभूत करायचे होते आणि ते करण्यासारखा उमेदवार त्यांच्याकडे नव्हता. त्यासाठी ते मला आघाडीत येण्यासाठी आवाहन करत होते. परंतु मी आघाडीसोबत जाणार नव्हतो. त्यांचे आघाडी सरकार असताना त्या काळामध्ये काही शेतकरी विरोधी निर्णय घेतले गेलेले आहेत. त्याचा आज शेतकऱ्यांना त्रास होतोय. 2-3 टप्प्यामध्ये FRP केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या एका निर्णयामुळे आज शेतकऱ्यांची 27,000 एकर जमीन कवडीमोल किमतीने घ्यायच्या तयारीला सरकार लागलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाचा त्यांना पश्चाताप नाही. असे असताना मी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.